नमस्कार मंडळी, मी स्नेल चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून पुन्हा एकदा स्वागत। आजच्या सकाळची मस्त अशी फ्रेश सुरुवात झाली आणि सकाळीच आज ठरवलं की छोटासा ब्लॉग आपण शूट करूया। आणि आज अचानकपणे आमचं छान छान प्लॅनिंग सुद्धा झालं बाहेर जाण्याचं। म्हटलं मग आज तुम्हाला जास्तच काहीतरी छान छान गोष्टी शेअर करता येतील। इथे परी काय करते तर बघू शकता, ती बाबांना नेल पेंट लावून देते। बाबांचा टेस्टर आणि पेन घेतलं आणि ना त्यांना नेल पेंट लावून देते। मुली म्हणजे घरातले आपल्या हस्तखेळतं एक चैतन्य असतात, याचा जवळून अनुभव घेता येतो आम्हाला परी तुझ्यामुळे। आणि खूप जास्त आनंद तू बारीक सारीक गोष्टीतून पण आम्हाला देत असते। खूप जास्त हसत असतो आम्ही तिच्या बारीक सारीक किरकोळ गोष्टींवरती। आणि मस्त वातावरण, सकाळची सुरुवात छान झाली। त्यानंतर मग अचानकच आमचं प्लॅनिंग झालं, माझं आणि आरतीचं फोनवर बोलणं झालं। अवनी आणि आरतीला तुम्ही बघितलं असेल, ओळखत असाल, आणि नवीन असाल तर सांगते, ही माझी मैत्रीण आहे, तिची मुलगी अवनी आहे। अजून एक मैत्रिणी आमची गेली आहे बाहेर फिरायला, त्यामुळं ती आज इथे नाही आहे। तिच्यासोबत आम्ही पुन्हा एकदा प्लॅन तर करणारच आहोत आणि ते तुम्हाला नंतर दिसेल व्हिडिओच्या मार्फत। आणि अशा प्रकारे खूप घाई गडबडीमध्ये आम्ही पोहोचलेलो आहोत थिएटरमध्ये। इथे धर्मरक्षक संभाजी महाराजांचा मूवी स्टार्ट झाला आहे, लोक एन्जॉय करत होते आणि आम्ही पण आमच्या चेअर्सवरती जाऊन बसलो। खूपच सुंदर इतिहास आपल्यासमोर ह्या मूवीच्या मार्फत मांडलेला आहे आणि बघताना खूप जास्त आनंद होत होता। खूप जास्त स्वतःचा अभिमान अजूनच उंचावत होता आणि आपल्या मुलांना पण आपण एक चांगली गोष्ट दाखवू शकलो, याचा पण एक छान आनंद आम्हाला मिळाला। कारण या दोघी जास्त काही झोपल्या वगैरे नाहीत, बऱ्यापैकी मूवी त्यांनी एन्जॉय केला। त्यांना आम्ही सांगत होतो आमच्या भाषेमध्ये की ही स्टोरी काय आहे काय नाही। लोक म्हणत असतील की लहान मुलांना काय समजणार आहे, पण मी तसं बिलकुल म्हणत नाही। मला वाटतं लहान मुलांना पण बऱ्याच गोष्टी समजतात आणि आपल्या अनुकरणातून तर जास्तच त्यांना गोष्टी समजायला लागतात। त्यामुळं मग आपणसुद्धा व्यवस्थितच त्यांच्याबरोबर अनुकरण त्यांच्यासमोर करणं गरजेचं आहे, असंसुद्धा मी सांगेन। आणि हा मूव्ही बघितल्यानंतर मस्त वाटलं, खूपच छान असा एन्जॉय केला आम्ही। खूपच सुंदर पद्धतीनं तो आपल्यासमोर आणलेला आहे। आणि अवनी आणि परी दोघी 1-2 गाणी होती इथं, तेव्हा त्या छान डान्स पण करत होत्या आणि मस्त मराठी संस्कृती आपली दिसते ह्या मूवीच्या मार्फत। ह्या छोट्या चिमुकल्यांचा पण आनंद द्विगुणित झाला आजच्या ह्या मूवीमुळे। त्यांनी पहिल्यांदाच एवढं मोठ्या थिएटरमध्ये, एवढ्या मोठ्या पडद्यावरती एखादा चित्रपट पाहिला होता, म्हणूनच त्या जास्त खुश होत्या। आणि खूपच सुंदर आहे मूवी, तुम्ही नक्कीच एकदा थिएटरमध्ये जाऊन बघू शकता। तुमचा म्हणजे पूर्ण वेळ जो आहे तो वाया कुठेही जाणार नाही, इतका छान मूवी आहे। आणि खरंच मग त्याच्यानंतर काय झालं, मूवी संपला आणि 4 वाजले होते। तर म्हटलं इथं गार्डन जे आहे ना शेजारी आहे, हे आम्ही इथे आधी पण येऊन गेलेलो आहोत या मुलांना घेऊन। तर मग 4 वाजले होते म्हणून मग आम्ही पटकन इकडे आलो, थोडंसं त्यांना फ्रेश करूया म्हटलं, स्क्रीन दाखवली, आता थोडंसं त्यांचं छानसं एंटरटेनमेंट करूया म्हटलं, त्यांच्या आवडीच्या गोष्टी त्यांना खेळूया म्हणून मग इथे थोडंसं त्यांना घसरगुंडी, परत त्यांच्या आवडीचे खेळ खेळलो, त्यांच्यासोबत थोडा वेळ बसलो आणि मग घरी आलो। कारण घरी आल्यानंतर पुन्हा रात्रीची तयारी करावी लागते आणि सोबतच आम्ही सगळ्या गोष्टी या लहान मुलांच्या घेऊन येतो खायला प्यायला वगैरे, त्यामुळं मग ते पण बरं पडतं। आणि आता थोडीशी मुलं चालायला लागली आहे तर बरं वाटतं म्हणजे घेऊन यायला वगैरे। आणि बऱ्याचदा आमचे प्लॅन्स होतात, आता व्लॉग्स माझे कधी येतात कधी नाही असं आहे, पण ठीक आहे, जेव्हा शिव नसतो तेव्हा मी बाहेर पडू शकते परीला घेऊन, तो असताना मला जास्त पॉसिबल होत नाही। आणि आता सध्या तो मम्मीकडे आहे ना, म्हणून मग मी परीला घेऊन इकडे आले। मी पण थोडी रिफ्रेश झाले आणि परीसुद्धा छान एन्जॉय करत होती, कारण तिचंसुद्धा एक बालपण आहे आणि तिला ते एन्जॉय करण्याचा पूर्ण अधिकार आहे। त्यामुळे मग ह्या सगळ्या गोष्टी जेवढं मला पॅरेंटिंग करता येईल यांच्यासोबत, यांच्या चांगल्या चांगल्या गोष्टी जेवढ्या त्यांना देता येतील आणि आपण पण ह्यातून छान एन्जॉय करतो आणि ते पण छान एन्जॉय करतात, अशा सगळ्या गोष्टी आमच्या आयुष्यामध्ये घडतात आणि त्याच व्हिडिओच्या मार्फत मी तुमच्यापर्यंत पोहोचवत असते। आणि आपले व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच चॅनलवरती आजच भेट दिली असेल तर सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे येणारे सगळे व्हिडिओज तुम्हाला पाहता येतील। आणि लाईक करा, कमेंट बॉक्समध्ये तुमच्या काही छान छान प्रतिक्रिया असतील तर त्यासुद्धा द्यायला विसरू नका। आणि सुंदर असा एन्जॉय केल्याच्या नंतर आम्ही घरी आलो। घरी आल्यानंतर मग परत संध्याकाळची तयारी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होत्या। घरी आल्यानंतर पुन्हा एकदा परीला अंघोळ वगैरे घालावी लागते, कारण इथे गार्डनमध्ये खेळून आल्याच्या नंतर मी तिला शक्यतो अंघोळच घालते। खूप जास्त कशीही खेळत असते, कशीही लोळते, काहीही करते, तिला असं वाटतं की खूपच मला खुलं सोडलेलं आहे आणि मी पण तिला काही गोष्टी करायला म्हणजे प्रोत्साहन देते।
पडेल, घसरेल, लागेल अशा गोष्टींपासून जास्त मी बघते की हां ठीक आहे, तू करून बघ, करता येईल, तुला जमेल, अशा पद्धतीनं तिला मी प्रोत्साहन देत आलेली आहे. तिला आता स्वतःला ही घसरगुंडी वगैरे खेळता येते, पण आपलं लक्ष मात्र तिथं असावंच लागतं. इथे हे छान डक होते, त्याच्यावर हे दोघे बसले होते. आम्ही आज मीनूला जास्त मिस करत होतो, कारण आम्ही जेव्हा केव्हा बाहेर येतो तेव्हा आम्ही तिघी असतो, आमचे 3 लेकरं असतात. आणि आज अचानकच आमचं प्लॅन झालं म्हणून आम्ही आलो. पण नक्कीच आम्ही मयुरी आल्याच्या नंतरसुद्धा एक छानसा प्लॅन ठरवलेला आणि तिकडे गेलेलो, तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत दिसेल. तर असंच आपल्या चॅनलवरती प्रेम करत राहा, व्हिडिओजना लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा, एवढंच सांगेन. आणि हा छान एन्जॉय तुम्ही पण बघू शकताय. आणि परी आणि अवनी दोघीसुद्धा जास्तच खुश होत्या. इथे मस्त लॉनवरती दोघी लोळत होत्या, बसल्या होत्या, खूप काही गंमत केली. आणि नंतर ओला बुक केली पुन्हा एकदा आणि घरी जायला निघालो. आणि छान आजचा दिवस जो आहे तो सार्थकी लागला, छान मस्त गेला, एन्जॉय केला आम्ही सगळ्यांनी, सगळेच खुश होतो. आणि अशाच प्रकारे तुमचेसुद्धा सगळे दिवस छान छान मजेत जाऊ देत, आनंदात जाऊ देत, एवढंच म्हणेन. आणि आजचा हा जो व्लॉग आहे तो इथंच थांबवेन. पुन्हा भेटूया एका छानशा व्हिडिओसोबत.